नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या 27 ऑक्टोबरच्या येणाऱ्या भागामध्ये असा हा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण मित्रांनो, ह्या राकेशने किती जरी प्लॅन केले असले, राकेशने आता तर ह्या ईश्वरीला जे काही दीपावली पाडवा आहे त्यासाठी उठणं लावण्यासाठी इतका काही आग्रह केलेला असतो आणि ईश्वरीला एकांतात गाठून तू मला ह्या इंदोरी जिलेबीच्या हाताने मला हे उठणं लावलंच पाहिजे असा आग्रह जो आहे तो जेव्हा हा राकेश करत असतो आणि बिचारी ईश्वरीची आहे ती तयार होऊन या अर्णवला उठणं लावण्यासाठी रूममध्ये आलेली असते आणि ती अर्णवची खूप आतुरतेने वाट बघत असते. आणि तेवढ्यामध्ये ईश्वरी वळून बघते तर ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही का. परंतु तेवढ्यामध्ये ह्या आपल्या ईश्वरीला राकेश समोर दिसतो आणि राकेश लगेच बोलतो की अगं ईश्वरी, ह्या सुंदर तुझ्या मुलायम हाताने मला माझ्या शरीराला उठणं लावून घ्यायची खूप इच्छा झालेली आहे. असं पण इकडे ह्या आपल्या ईश्वरीला अर्णव जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. त्यावेळेस हा नालायक राकेश जो आहे तो लगेच इकडे ह्या ईश्वरीचा हात जबरदस्तीने पकडून आपल्या गालाला उठणं लावण्यासाठी जो प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव तिथे येतो आणि अर्णव लगेच ह्या राकेशचा हात जोरामध्ये घट्ट पकडतो. त्याला आता खूप राग आलेला असतो. अर्णव ह्या आपल्या ईश्वर इतका काही चिडलेला असतो. आपली ईश्वरी सुद्धा खूप घाबरलेली असते. ईश्वरी बोलते की सर मला ह्या नराधमाचा अजिबात विश्वास सुद्धा नाहीये आणि हा नालायक माणूस या घरात मला नको आहे. असं जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव या ईश्वरीचा हात घट्ट पकडतो. आता बघ ईश्वरी, नाही मी याचा खरा चेहरा जर नाही सर्वांसमोर आणला तर नावाचा अर्णव नाही, मी आता गप्प बसणार पण नाही आणि ताईचा विचार करणार नाही. कारण याचे जे काही नाटकं आहे ते खूप वाढत चाललेले आहे आणि तो ह्या गोष्टीचा खूप फायदा उचलतो. मी ताईला सांगू शकत नाही, त्यामुळे आता मी काय गप्प बसणार नाही. मी ह्या पाडव्याला सर्वांसमोर याने तुझे नाही माफी मागितली ईश्वरी तर मी नावाचा अर्णव नाही आणि पाडव्यासाठी मी तुला हेच खास गिफ्ट देणार. असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघत असते. ईश्वरी, पाडव्याकडून माझ्याकडून तुला हेच गिफ्ट असेल असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आणि जे काही ते उठणं वाटीमध्ये असतं ते उठणं जोरामध्ये अर्णव ह्या राकेशच्या तोंडावर फेकतो आणि तेव्हा राकेशचा चेहरा जो आहे तो खराब झालेला असतो. आणि तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते. अंजली तिथे येताच आता हा राकेशचा चेहरा जो काही काळा झालेला असतो त्यावर जे काही उठणं फेकलेलं असतं ते सर्व तिने बघितलेलं असतं आणि सर्व बघितल्यामुळे इकडे आता या राकेशचं सर्व पितळ जे आहे ते अंजलीसमोर ओपन झालेलं असतं. आणि तेव्हा अंजली बोलते की काय राजेश, तू एवढ्या थरापर्यंत जाऊ शकतो? अरे मला वाटलं नव्हतं तू एवढा नालायक असशील म्हणून. काय गरज होती ईश्वरीच्या हाताने उठणं लावून घ्यायची? तेव्हा आता इकडे हा आपला अर्णव जो आहे तो बोलतो की ताई जाऊ दे, तू टेन्शन घेऊ नको. दुसरीकडे मित्रांनो, ह्या राकेशने या आपल्या अंजलीला इकडे देवदर्शनासाठी जेव्हा घेऊन गेलेला असतो तेव्हासुद्धा या अंजलीला तो सर्व खोटं बोललेला असतो की मी माझ्या क्लायंटला एका भेटून येतो, तू आजीच्या जवळ झोप. आणि तेव्हासुद्धा हा राकेशचा वेगळाच प्लॅन असतो. कारण इकडे अर्णवलासुद्धा अर्जंट मीटिंगसाठी बाहेर जायचं असतं. तेव्हा इकडे या घरामध्ये कुणीच नाही आहे आणि ईश्वरी एकटीच आहे. त्यामुळे काय करायचं ते आपणच करायचं. एकटंच आपण ईश्वरीला गाठायचं आणि ईश्वरी एकदा घरात एकटी असेल तर हा अर्णव तिच्या मदतीला येणार नाही असंच या राकेशचा प्लॅन असतो. परंतु मित्रांनो, जेव्हा आता इकडे ईश्वरी ते पण एकटी असते आणि तेव्हा हा राकेश तिथे जातो तेव्हा अर्णव पाठीमागून येतो आणि ह्या राकेशच्या शर्टची गचांडी पकडून त्याला तिथे जोरामध्ये ढकलून देतो आणि बोलतो की इंदोरी जिलेबी जी आहे ना ती माझी बायको आहे आणि आजपासून अजिबात तिला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि आता मी तुला जिवंत सोडणार नाही. असं पण हा अर्णव राकेशला बोलत असतो. आणि आता तर उठणं लावण्यासाठी जे काही या राकेशने ईश्वरीचा हात पकडलेला असतो त्यामुळे तर अजूनच हा अर्णव चिडलेला असतो. आणि अंजलीलासुद्धा सर्व सत्य माहीत झालेलं असतं कारण तिनेसुद्धा सर्व समोर बघितलेलं असतं. तर मित्रांनो, आता नेमकं होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद.